नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. कथा, कादंबरी, कविता, लघुकथा, लघुनिबंध, चित्रपट, नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आता आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी अशाच नवनवीन कादंबऱ्यांची गोडी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा व आपले अभिप्राय कमेंटद्वारे मला नक्की सांगा. तर चला मग आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. तर मित्रमैत्रिणींनो, कालच्या भागात आपण पाहिले की नंदा आणि देवदत्त हे पहिल्या भेटीतच एकमेकांशी अगदी जुने मित्र असल्याप्रमाणे बोलू लागले. नंदा व देवदत्त यांच्यातील मैत्रीचे कारण म्हणजे पुस्तकांविषयीचे त्या दोघांचे असलेले प्रेम. तर आता पुढील कथा ही आपण कंटिन्यू करूयात. हा म्हणता नंदाची मधुरेशी गट्टी जमली. पोरतशी लागवी होती. मावशी मावशी करीत ती नंदाभोवती दिवसभर पिंगा घालू लागली. नाना प्रकारच्या बालसुलभ शंका ती विचारू लागली. लाल कांद्याचा पांढरा कांदा कसा होतो, या तिच्या प्रश्नाने तर नंदाला निरुत्तर केले. लगेच नापास नापास असे म्हणत मधुरा आपल्या नाजूक हातांनी टाळ्या पिटू लागली. ते दृश्य इतके लोभसवाने होते की तिचा पापा घेण्याकरता नंदाने तिला जवळ ओढले. मधुरेने तो लगेच पुसून काढला. फुरंगुट्टन ती म्हणाली, आम्ही का आता लहान आहोत पापा घ्यायला? तिचे ते तांबड्या कांद्याचे कोडे दुसऱ्या दिवशी उलगडले. एरवी उशिरा उठणारी मधुरा सूर्योदयाच्या आधी जागी झाली. नंदाचा हात धरून ती ओढतीने बागेत नेले. पूर्वेकडे दिसणाऱ्या तांबड्या लाल सूर्यबिंबाकडे बोट दाखवीत ती म्हणाली, मावशी, हा बघ तो तांबडा कांदा. मग तशीच टक लावून बघत ती उभी राहिली. थोड्या वेळाने ते बिंब पांढरे शुभ्र झाले. लगेच मधुरा उद्गारली, कांदा पांढरा झाला, कांदा पांढरा झाला. मधुरेच्या कल्पनेचे हे सैर नर्तन रात्रंदिवस चालू होते. एके दिवशी तिने नंदाला विचारले, आभाळाच्या झाडाचं मूळ कुठे असतं ग मावशी? नंदाने तिला शरण चिठ्ठी दिली. या 5 वर्षाच्या चिमुरडीला आभाळ झाडा इतके का वाटावे हे काही केल्या तिच्या लक्षात येईना. 1-2 दिवस असेच गेले. तिसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर मधुरा नंदाला घेऊन बागेत गेली. वर चमचमणाऱ्या चांद्राकडे ती बोट दाखवील म्हणाली, मावशी, आभाळाच्या झाडावरली ही फुलं बघ. मग बागेतल्या प्राजक्ताकडे बोट दाखवून ती म्हणाली, हे झाड हलवलं म्हणजे किती किती फुलं खाली पडतात. आभाळाचं हे झाड हलव की तू, म्हणजे खूप खूप चांदण्या खाली पडतील. मग त्या घेऊन मी खेळत बसेन. तिचे हे बोलणे ऐकून नंदाला आठवण झाली ते देवदत्ताची. मधुरा इतकी हुशार होती, पण ठोक ताळ्यांचा बंगला करायला बसवले की तिचा हा सारा तल्लखपणा नाहीसा होय. कुठला तरी ठोकळा भलत्याच ठिकाणी ती लेवायची. नंदाने तिला 3दा-4दा नीट बंगला रचून दाखवला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. असे का होते हे शोधून काढण्यासाठी नंदा तिच्या खणपटीला बसले. तेव्हा मधुरा म्हणाली, मी नाही बांधणार बंगला. तो बांधला तर राक्षस राहायला येईल त्यात. तिच्या त्या विचित्र बोलण्याचा अर्थ नंदाला 3-4 दिवसांनी कळला. ती रोज उजाडताच उठे. चहा घेऊन लायब्ररीत जाई. पूर्वी न पाहिलेली पुस्तके चाळीत बसे. एखाद दुसरे वाचायला घेऊन येईन. एके दिवशी ती जरा उशिरा उठली. चहा घेऊन लायब्ररीकडे निघाली. याच वेळी मधुरा जागी होऊन वरांड्यात आली होती. नंदा कुठे जात आहे हे दिसताच ती ओरडली, मावशी, मावशी, तिकडे जाऊ नकोस. नंदा एकदम थांबली. मधुरा धावत धावत तिच्याजवळ आली आणि भयभीत दृष्टीने इकडे तिकडे पाहत म्हणाली, तिकडे जाऊ नकोस मावशी. का ग? एक राक्षस राहतो तिथं. तो ठार मारून टाकील तुला बंदुकीनं. मधुराच्या स्वैर कल्पनेचे हे नवे उड्डाण असावे असे वाटून नंदाने हसत विचारले, त्या राक्षसाचं नाव काय, ठाऊक आहे तुला? मधुरेने होकारार्थी मान हलवली.
पण तिच्या तोंडातून शब्द फुटेना. तिच्या हातांना कंप सुटला. मुद्रा एकदम पांढरी पटक पडली. नंदाच्या हातातला तिचा हात घामेजला. विलासपूरला आल्यापासून तिला फिट आली नव्हती. ही फिट येण्याची पूर्वचिन्ह आहेत हे ओळखून नंदा तिला उचलून आत नेणार होती. पण मधुरेच्या हाताचा कंप हळूहळू थांबला. तिचा चेहरा थोडा उजळला. नंदाला वाकून तिच्या कानात कुजबुजून ती म्हणाली, कुणाला सांगू नकोस हा मावशी. त्या राक्षसाचं नाव आहे भाईसाहेब. भाईसाहेब? भाईसाहेब कोण? माझे बाबा. आई देवदत्त म्हणते त्यांना. रात्री अंथरुणावर पडल्यावर नंदा मधुरेच्या या उद्गारांचा विचार करू लागली. देवदत्तांना राक्षस म्हणायला कोणी शिकवले? वसुंधरेने? आणि ते का? तिने असे भोगले तरी काय? वसुंधरेच्या विचित्र वागणुकीमुळे या प्रश्नांची उत्तरे मिळणेही शक्य नव्हते. विलासपूरला गेल्यावर आपण दोघी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करू, सकाळ संध्याकाळ फिरायला जाऊ, चंदनगडची सहल करू, असे वसुंधरा मुंबईत म्हणाली होती. पण इथे आल्यावर मुंबईतील वसू पार बदलून गेली होती. एखाद्या जादूगराने माणसाचा दगडी पुतळा करावा तशी. ती 9 वाजता उठे, उदास मुद्रेने, जड पावलांनी आणि अबोलपणाने तिचा सारा कार्यक्रम सुरू होई. चहाच्या व जेवणा खाण्याच्या वेळा सोडल्या तर सारा दिवस वरच्या छताकडे टक लावून पाहत राहे. तुला बरं वाटत नाही का ग? का वाचून दाखवू? असे नंदा अधूनमधून मोठ्या मायेने विचारे. मग कपाळाला आठी घालून वसुंधरा उत्तर देई, पुस्तक बघितलं की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. सारी मेली खोटारडी. त्यातलं प्रेम खोटं, सुख खोटं, सारं सारं सिनेमासारखं खोटं. शाकुंतल लिहिणारा तो कालिदास मला भेटायला हवा होता एकदा. त्याला असा फैलावर घेणार आहे मी. वसूचे असले बोलणे ऐकले की तिच्या विचित्र वागणुकीचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे होई. श्रीमंतांच्या घरी कान असून ऐकायचे नसते आणि डोळे असून पाहायचे नसते आणि तोंड असून बोलायचे नसते हे नंदा जाणत होती. भोवताली वावरणाऱ्या नोकर चाकरांशी ती कामापुरतीच बोले. त्यांच्या आसपासच्या कुजबुजीकडेही ती सहसा लक्ष देत नसे. मात्र या अलिप्तपणातूनही जे काही तिच्या कानी पडे त्यामुळे देवदत्त आणि वसुंधरा यांच्यातल्या दुराव्या संबंधी तिच्या मनात अधिकच गोंधळ होई. गालीच्या विण्याला बसावे आणि गोधडी तयार व्हावी, तसा तिच्या साऱ्या तर्कांचा शेवट होई. एके दिवशी तर हा अनुभव तिला फार तीव्रतेने आला. लायब्ररीतून आणलेले पुस्तक चाळीत ती व्हरांड्यात बसली होती. आज मधुरेचे केस कापायचे होते. जहागीरदारांचा पिढीजात म्हातारा कारागीर मुंबईला जाऊन नव्या फॅशनी शिकून आलेल्या आपल्या नातवासह या कामगिरीवर आला होता. ताईसाहेब अजून उठल्या नसल्यामुळे पलीकडेच ते दोघे गप्पा मारीत आपला वेळ घालवित होते. म्हाताऱ्याच्या बोलण्यातले थोरले सरकार हे शब्द नंदाच्या कानांवर पडले. तेव्हा कुठे तिचे लक्ष त्यांच्या गप्पांकडे गेले. हातघाईच्या लढाईत जय मिळवून आलेल्या शूरवीराप्रमाणे थोरल्या सरकारांची दाढी आपण झोपेतच कशी केली हे बडे बुवा तिखट मीठ लावून सांगत होते. दौलत, तुझ्यासारखा कारागीर विलायतेत जन्माला यावा होता. व्हिक्टोरिया राणीनं तुझ्याकडनं केस कापून घेतले असते. असं सर्टिफिकेट देऊन थोरल्या सरकारांनी आपली पाठ कशी थोपटली याचे आजोबांनी मोठ्या रसाळपणे वर्णन केले. तेव्हा नंदाची खूप करमणूक झाली. त्यांचे बोलणे ती लक्षपूर्वक ऐकू लागली. त्या वृद्धाच्या वाग्गंगेचा ओघ हळूहळू थोरल्या सरकारांच्या देवभक्तीकडे वळला. हिमालयातून त्यांनी आणलेले गुरु किती तेजपुंज होते. त्यांची दाढी किती काळी कुळकुळीत होती. ते आपल्या मंत्राने मेलेली फुलपाखरे कशी जिवंत करीत असत. ते काही वर्षांनी कसे बेपत्ता झाले. सरकारांनी त्या दुःखाने चंदनगडच्या घारकड्यावरून उडी टाकून कसा जीव दिला वगैरे गोष्टी चविष्टपणाने सांगून आजोबांनी शेवटी भाष्य केले. थोरल्या सरकारांनी जीव दिला ही शाप खोटी गोष्ट आहे. तेसनी न्यायला विमान आला असावं, तुको बघत. हे सारं ऐकताना नंदाची हसून हसून मुरकुंडी वळली. पण देवदत्त आणि वसुंधरा यांच्या वैमनस्यातील रहस्याचा जो शोध ती करीत होती तो मात्र तिला कठीण वाटू लागला. एक निराळेच विचारचक्र तिथे सुरू झाले.
चंदनगडच्या घारकड्यावरून देवदत्तच्या वडिलांनी उडी टाकून आत्महत्या का केली ते तिला समजेना. हिमालयातून आणलेला गुरु बेपत्ता झाला म्हणून? का त्यांना वेडबीड लागले होते? या घराण्यात अनुवंशिक वेड तर नाही ना? देवदत्तचे बोलणे ऐकताना एक दोनदा या संशयाची पुसट सावली तिच्या मनावर पडून गेली होती. आता शंका तिच्या मनात पुन्हा मूळ धरू लागली. देवदत्त कितीही रसिक आणि उमदा असला तरी अधूनमधून त्यालाही अनुवंशिक वेडाची लहर येत असावी. कदाचित मधुरेच्या फिट्सचाही या गोष्टीचे संबंध असेल. नवऱ्याच्या वेडापायी वसूने काय काय छळवाद सोसला असेल तो तिलाच माहीत. या छळवादामुळेच कातवून मधुरेच्या समोर देवदत्ताला उद्देशून राक्षस हा शब्द वसूने अनेकदा उच्चारला असला पाहिजे. त्याशिवाय का त्या पोरीने जन्मदात्या पित्याची अशी धास्ती घेतली असेल? या विचारचक्राचे भ्रमण शेवटी थांबत असे ते एका प्रश्नचिन्हापाशी. प्रीतीचा अर्थ काय? देवदत्तला वसुंधरा आवडली म्हणजे तिचे रूप आणि गळा आवडला. वसुंधरेला देवदत्त पसंत पडला म्हणजे त्याचे रूप आणि श्रीमंती तिला आवडली. या आवडीच्या पोटी हे लग्न झाले. मग त्यावेळेची ती ओढ की आवड, सर्वस्वाचे दान करण्याची ती भावना, हे सारे आज कुठे गेले? का वसूचे प्रेम फक्त देवदत्तच्या श्रीमंतीवर होते आणि त्याचे केवळ वसूच्या रूपावर, तिच्या गळ्याच्या गोडव्यावर? खेळणे मिळेपर्यंत लहान मुलाला ते हवेसे वाटते. ते मिळाले की त्याची मोडतोड करायला ते कमी करीत नाही. प्रेम हे असेच एक खेळणे आहे का? वसुंधरा आणि देवदत्त, सावित्री आणि सत्यवान, हेमलेटची आई आणि तिचा पती, किती किती भिन्न भिन्न तऱ्हांची ही जोडपी. ही माणसे प्रथम एकत्र आली ती एकमेकांच्या आयुष्यात स्वर्ग निर्माण करण्यासाठी. पण प्रत्येक जोडप्याचे प्रेम हे दुसऱ्या कुणाही जोडप्याच्या अनुभवाशी न जुळणारी नवलकथा असते काय? वसुंधरा जहागीरदार झाली हे तिचे सुदैव का दुर्दैव? तिच्या लग्नाला उणीपुरी 6 वर्ष झाली असतील, पण एवढ्यात देवदत्तांना ती डोळ्यासमोर नकोशी व्हावी? त्यांचे प्रेम असे सुकून जावे? उन्हाळ्यात नद्या आटतात, हिवाळ्यात त्या गोठून जातात, पण समुद्र कधीही आटत नाही, कधीच गोठत नाही. या विचारचक्रात मधूनच एक प्रश्न एखाद्या काट्यासारखा तिच्या मनात सलू लागे. शेखरला आयुष्य लाभले असते तर आपला संसारही असाच कोमेजला असता का? स्त्री पुरुषांच्या प्रीतीला सृष्टीने भंगुरपणाचा शापच दिला आहे काय? का प्रीती हा जुगार आहे? या जुगारात जीत होते कोणाची? का या जुगारात दोघांचीही दिवाळी निघते? शेखरच्या स्मृतीविषयीची स्वतःच्या मनाची प्रतिक्रिया पाहून तिलाच नवल वाटू लागले. त्याच्या मृत्यूची वार्ता आल्यापासून अशी एकही रात्र गेली नव्हती की ज्या रात्री तिची उशी आसवांनी ओली झाली नव्हती. पण विलासपूरला आल्यापासून तिच्या डोळ्यांचा हा पावसाळा संपला. नकळत जखमेने खपली धरली. देवदत्त, वसुंधरा आणि मधुरा यांच्या सुखदुःखात तिचे मन गुंतून गेले. नकळत भूतकाळाचा तिला विसर पडू लागला. विलासपूरला आल्यापासून जणू काही ती धुक्यात वावरत होती. त्या धुक्याने भूतकाळ जसा दिसेनासा झाला होता, तसे भविष्याचे अंतुक दर्शन होणेही शक्य नव्हते. मात्र अधूनमधून सोनेरी उन्ह चोर पावलांनी तिच्या मनात प्रवेश करी. नाचऱ्या झऱ्याप्रमाणे चालणारी मधुरेची बडबड ऐकताना नवनव्या अलंकारांप्रमाणे वाटणारी, देवदत्तच्या लायब्ररीतील पुस्तके हाताळताना आणि तिथे गेले की घुंगुरवाळा वाजवणाऱ्या बाळाप्रमाणे छुमछुम करीत तिच्याकडे येणाऱ्या चंचलला कुरवाळताना या सोनेरी उन्हाचा साक्षात्कार तिला होई. चंचलच्या मुक्या प्रेमाने तर ती गहिवरून जाई. तिच्या मनात येई, सारे जग असेच निष्पाप असते तर किती बरे झाले असते. नंदाला लाभलेल्या चंचलच्या या मुक्या प्रेमाला एका बोलक्या प्रेमाची अचानक जोड मिळाली, काही हासबास नसताना. महिना होऊन गेला होता तिला विलासपूरला येऊन. तिने पुन्हा पुन्हा आग्रह केला म्हणून वसुंधरा एक दोनदा फिरायला बाहेर पडली होती, पण त्या फिरण्यात मोकळेपणा नव्हता. गावाच्या अंतरंगाचे दर्शन नव्हते. रोज सकाळी लायब्ररीत जाताना आज देवदत्त भेटेल आणि शास्त्रवैद्याच्या हत्याराप्रमाणे धारदार असलेले त्याचे बोलणे पुन्हा ऐकायला मिळेल अशी वेडी आशा तिच्या मनात निर्माण होई. पण तो कुठे अदृश्य झाला होता कुणास ठाऊक. तो भेटला नाही याने तिला वाईट वाटे.
त्याच्या एकुलत्या एक भेटीच्या दिवशी चंचलशी बोलताना तो म्हणाला होता, या जगात मला फक्त दोनच मित्र आहेत, एक तू आणि दुसरा मृत्यू. त्याचे ते शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत. मग मनात येई, आपलेच चुकले त्या दिवशी. आपण लगेच म्हणायला हवे होते. आकडे मोजताना चुकताय तुम्ही. तुम्हाला 3 मित्र आहेत. कुणीही मनुष्य असो, मृत्यू हा जेव्हा त्याला मित्र वाटू लागतो, तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्या मायेने त्याला मागे ओढले पाहिजे. माणसाचे माणसाशी असलेले हे सर्वात निकटचे नाते आहे. देवदत्तच्या त्या भेटीची अशी पुन्हा पुन्हा आठवण करीत संध्याकाळी ती बागेत फिरत होती. कोपऱ्यातल्या पिंपळाने तिला हाक मारली. ती त्याच्या पारावर जाऊन बसली. त्याच्याशी गुजगोष्टी करू लागली. आपल्याच विचारांच्या डोहात ती खोल बुडून गेली. इतक्यात एक वृद्ध, बुटके, किडकिड गृहस्थ आभाळातून टपकावे तसे तिच्या पुढे येऊन उभे राहिले. नमस्कार नंदाताई. हे त्यांचे शब्द ऐकताच नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. ती गडबडून उठली. भला मोठा खिसा असलेली खादीची पैरण, खादीचे आखूड धोतर, काखेतील जुनी छत्री आणि डोक्यावर इस्त्रीची ओळख नसलेली पांढरी टोपी, असा त्यांचा सरंजाम पाहून नंदा बुचकळ्यात पडली. गांधीजींच्या नावाचे भांडवल करून जगणाऱ्या कुठल्या तरी भुक्कड संस्थेचे ते चालक असतील आणि जहागीरदारबाईंकडे मुंबईहून एका शिकलेली पाहुणी आली आहे असे कळल्यामुळे गीतेचा संदेश किंवा गांधीजी आज असते तर अशा एखाद्या विषयावर तिने आपल्या संस्थेत बोलावे अशी विनंती करण्याकरता ते आले असतील असे तिच्या मनात येऊन गेले. या कल्पनेने आलेले हसू मोठ्या कष्टाने आवरीत तिने त्यांना प्रतिनमस्कार केला. मात्र जसजशी ती त्यांच्याकडे निरखून पाहू लागली तसतसा त्यांच्या मुद्रेवरला स्निग्ध भाव पाहून आपल्या कल्पनेचा तिला राग आला. त्या गृहस्थांची दृष्टी अश्विनातल्या चांदण्यांसारखी आठवण करून देत होती. मात्र ते चांदणे बरसणाऱ्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती. त्या वर्तुळांच्या पलीकडे मोठ्या स्टेशनावर जसे रुळांचे जाळे असते तशा अनेक सुरकुत्याही पसरल्या होत्या. मात्र त्या सुरकुत्यांच्या आणि कृष्ण वर्तुळांच्या मध्ये प्रसन्नपणे हसणारे 2 नंदादीप पाहून तिला एकदम दादांची आठवण झाली. आपल्या पुढे एक प्रेमळ व्यक्ती उभी आहे या जाणिवेने तिचे मन सुखावले. हास्यमुद्रेने तिने त्यांचे स्वागत केले. पारावर छत्री टाकून बैठक मारीत ते गृहस्थ म्हणाले, आम्हाला ओळखलं वाटतं तुम्ही. थोड्या अंतरावर बसत आणि मनापासून हसत ती म्हणाली, ओळखीच्या मुलीला कोणी आहो जाऊ म्हणतं का? चुकलं. तसं शाळेचं व्याकरण कच्चंच होतं म्हणा आमचं. त्यामुळं या वचनाचा घोटाळा झाला. ते जाऊ दे. काय सांगत होतो मी नंदाताई? माझं नाव बापू कीर्तने. हे पाळण्यातलं नाव नव्हे हं. ते असेल धोंडोगुंडो, नाहीतर तसलंच काहीतरी. पण या बुटक्या किडकिडीत देहाला समस्त विलासपूर बापू म्हणून ओळखतं. हे नामपुराण झालं. आता धंदा. जहागीरदारांची नोकरी करतो. त्यांच्या मातोश्रींनी अन्नाला लावलं. म्हणून हा एक वेळचा देशभक्त अजून जिवंत आहे. नाहीतर ते जाऊ दे. खाजगीकडे आहे मी. हिशेब पाहतो. नंदा चाचरत म्हणाली, पूर्वी कधी तुम्हाला पाहिलेलं? अरे हो, सांगायचंच राहिलं की. तू आमच्या दादासाहेब देशपांड्यांची मुलगी. तू आलीस तेव्हाच मी तुला भेटायला हवं होतं. पण म्हणतात ना, कर्म त्यापुढे करीपणे. तू आलीस त्याच्या आदल्या दिवशीच मला मुंबईला जावं लागलं. मुलगा असतो ना तिथं नोकरीला. एकुलता एक आहे. टायफॉइडनं आजारी आहे. अशी सुनबाईची तार आली म्हणून गेलो. आता बरं आहे पोराचं. आज सकाळी परत आलो. कचेरीचं काम बरंच तुंबलं होतं म्हणून तुला भेटायला वेळ लागला. नंदाने विचारले, दादा भेटले का मुंबईत? अरे हो, ते सांगायचंच राहिलं की. कितीतरी वर्षांनी गेलो होतो मुंबईला. मग दादासाहेबांना भेटल्याशिवाय परत कसा येणार? पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन न घेता परतायचं. छे. अगं पोरी, तुझे दादा होते म्हणून 42 साली हा बापू तुरुंगात खडी फोडायला गेला नाही. म्हणजे? चकित होऊन नंदाने प्रश्न केला. म्हणजे काय?
तुझ्या वडिलांनी त्यावेळी आम्हा भूमिगत लोकांना आसरा दिला, सख्ख्या भावासारखा. पूर्वीची काही ओळखदेख नसताना घरात लपवून ठेवलं आम्हाला. ते होते म्हणून आम्ही बचावलो. चांगल्या पगाराची नोकरी गेली त्यांची त्यापायी. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, अशा बापाच्या पोटी जन्म मिळालाय भाग्य लागतं मोठं. बापूंच्या या शब्दांनी नंदाचे मन उचंबळून आले. ती मनात म्हणत होती, किती विचित्र आहे हे जग. घरच्या माणसांची किंमत कळायला सुद्धा घराबाहेर पडावं लागतं इथं. बापू बोलू लागले, मी सांगतोय ते तुला आठवायचं नाही. नंदाताई कसं आठवणार? अगं त्यावेळी तू आईच्या पोटात होतीस. एका अंधाऱ्या रात्री लपत-छपत मी तुमच्या घरी आलो. तुमच्याकडे येण्याच्या आधी एका बड्या कार्यकर्त्याकडे गेलो होतो, पण तो आमची घोरपड गळ्यात बांधून घ्यायला तयार होईना. तुला कल्पना नाही बाळ, देशभक्ती ही सुळावरली पोळी, ती कुणाला नको होती. पुढं स्वातंत्र्य आलं. भराभर तव्यावर पुरणपोळ्या चढवायला लागल्या. तूप ओतून त्यांच्यावर ताव मारायला थवेच्या थवे सरसावले. जग हे असं आहे पोरी. त्या काळी मला बंगल्यातनं बाहेर काढणारे ते बडे कार्यकर्ते पुढे पुढारी झाले. हळूहळू मंत्री म्हणून डुलू झुलू लागले. नी तुझे दादा, त्यांची नोकरी गेली ती गेलीच. मग कुठल्या तरी व्यापारी कंपनीत खरडे घाशी करून. बोलता बोलता बापू थांबले. लगेच एकदम खळखळून हसत म्हणाले, ज्या जगात सॉक्रेटिसला विषयाचा प्याला प्यावा लागतो नि गांधीजींना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागतात, तिथं इतरांची काय कथा. दादा, माई, मिलिंद सारी बरी आहेत ना? सारी खुशाल आहेत. अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे अगदी ओके. मात्र मिलिंद रुसले हा तुझ्यावर. माईंनी मला सांगितलंय, पोरगी एकटी गेलीये तिकडे, तुमचीच लेक आहे असं समजा. तिचं काही दुखलं खुपलं तर? मुलं कितीही मोठी झाली तरी आईबापांना ती लहानच वाटतात, होय ना बापू? बापूंनी पश्चिमेकडे पाहिले. उन्ह पेंगुळले होते. संध्या आपल्या अंगावर काढायला रंगीबेरंगी रांगोळीची जमवाजमव करीत होती. बापू लगबगीने उठत म्हणाले, रोज समाचाराला येईन मी तुझ्या. मात्र आमच्या घरी तुला यायला हवं हा लवकरच. काही हवं नको असेल तर मोकळेपणाने सांगत जा मला. पारावर ठेवलेली छत्री बापूंनी उचलली. ते चालू लागणार इतक्यातच नंदाच्या तोंडून शब्द केले. देवदत्त कुठं गावाला गेलेत वाटतं. फार फार दिवसात दिसले नाहीत. किंचित वळून बापू हसत उत्तरले, ढगातली वीज आहे ती, कुठं चमकेल आणि कुठं लपेल याचा नेम नाही काही. बापूंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आदराने पाहता पाहता नंदाच्या मनाला एका विचाराने अस्वस्थ करून सोडले. बापूंकडे देवदत्ताची चौकशी आपण का केली? त्याचा आणि आपला असा काय संबंध आहे? योगायोगाने त्या दिवशी गाठ पडली. तो बोलत बसला, आपण ऐकत राहिलो. प्रवासात अशी पुष्कळ माणसं भेटतात. आपण त्यांच्याशी खूप खूप बोलतो, पण गाडीतून उतरल्यावर पुढे कुठे आठवण होते आपल्याला त्या माणसांची. आयुष्याचा प्रवासही असाच असायला हवा. छे, बापूंना तो प्रश्न आपण विचारायलाच नको होता. आईचे बोट सोडून अवखळ मुलाने आडवाटेला धाव घ्यावी तसे आपल्या मनाचे झाले. आपल्या प्रश्नामुळे बापूंच्या मनात काही. रात्री डोळा लागेपर्यंत ती परोपरीने स्वतःची समजूत घालीत होती. आपण देवदत्ताची चौकशी केली, ती वसुंधरेसाठी. इतके दिवस झाले, पण नवरा बायकोची साधी गाठभेट नाही. हे असे किती दिवस चालणार आणि का? याचा वशूच्या मनावर काय परिणाम होईल? ती दररोज झोपेच्या गोळ्या घेते. त्या घेतल्याशिवाय झोपच येत नाही म्हणते. या गोळ्यांचा तिच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होणार नाही. छे, आता देवदत्त भेटले म्हणजे तिच्या आणि त्यांच्या या शीतयुद्धाचा सोक्षमोक्ष लावून घेतलाच पाहिजे. या निश्चयापायी येऊन थांबताच प्रसन्न मनाने ती झोपी गेली. मात्र मध्यरात्र उलटल्यावर ती अचानक जागी झाली. देवदत्त, देवदत्त म्हणून कुणीतरी मोठ्याने हाका मारलेल्या तिला ऐकू आल्या. असा तिला भास झाला. जाग आल्यावर काही क्षण ती बावरली. देवदत्तांच्या वडिलांचे भूत या बंगल्यात फिरत असते असे वसू म्हणाली होती. ती जी गोष्ट ती थट्टेवारी नेली होती, पण आता मात्र तिच्या मनात आले.
ते भूत देवदत्तांना हाका मारत तर नसेल ना? त्यांनी आत्महत्या का केली? त्यांची काही इच्छा अतृप्त राहिली असावी का? ती पुरी करून घेण्यासाठी ते देवदत्त देवदत्त म्हणून. मध्यरात्रीच्या एकांतात मोठे माणूस सुद्धा लहान मुलासारखे भित्रे होते. हा विचार मनात येऊन तिला स्वतःचे हसू आले. हळूहळू तिला पडलेले स्वप्न तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. त्या हाका आपल्यालाच होत्या, स्वप्नातल्या. मात्र त्या स्वप्नात आपल्याला जे विमान कोसळताना दिसले ते होते शेखरचे. आपल्या तोंडून शेखर शेखर अशा हाका यायला हव्या होत्या. त्या न येता देवदत्त देवदत्त अशा हाका. ती अंथरुणावर उठून बसली. खोलीत दिव्याचा मंद निळसर प्रकाश पसरला होता. पलीकडे वसुंधरा आणि मधुरा गाढ झोपी गेल्या होत्या. नंदा आपल्या स्वप्नातल्या बारीक सारीक गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करू लागली. त्या स्वप्नात पर्वताचे एक उंच शिखर सारखे दिसत होते, बर्फाने आच्छादलेले. शुभ्र पुष्पांनी पूजा केलेल्या शंकराच्या पिंडीसारखे दिसणारे. त्या पर्वताच्या दिशेने एक विमान वेगाने जात होते. होय, शेखरचेच होते. काय होतंय हे कळण्याच्या आधीच त्या विमानाने पेट घेतला. ते खाली येऊ लागले. आपण त्या पर्वताच्या पायथ्याशी उभे होतो. शेखर शेखर सांभाळ असा आक्रोश करण्याचा आपण प्रयत्न केला, पण आपल्या तोंडून शब्द निघाले देवदत्त देवदत्त. निदान ते शब्द निघाले असा स्वप्नात आपल्याला भास झाला. असे का व्हावे? आपल्या अंतर्मन झोपेत सुद्धा देवदत्तचा विचार करीत आहे. रोज सकाळी लायब्ररीत तो भेटला नाही म्हणजे आपल्याला चुकल्यासारखे होते. ते का? त्याच्याविषयी ही वाटणारी विचित्र ओढ कशातून निर्माण झाली आहे? त्याच्या बुद्धीविषयी वाटणाऱ्या आदरातून की त्याच्या उद्ध्वस्त संसाराविषयी वाटणाऱ्या करुणेतून? हा प्रेम आहे की भोळे खोळे आंधळे झोपेत चालणाऱ्या माणसांप्रमाणे निसर्गाच्या प्रेरणेमागून वेड्यासारखे धावणारे, तो गळ्यात दावे बांधून जिकडे ओढेल तिकडे तिकडे जाणारे? शेखरवर केले होते ते तसे? या शेवटच्या विचाराने तिचे मन शहारले. आतापर्यंत शस्त्रवैद्यांच्या शांतवृत्तीने ती आपल्या मनाची चिरफाड करीत होती, पण आता तिचा हात कापू लागला. ती अंथरुणावरून उठली. पाऊल न वाजवता दालनाच्या दाराकडे आली. आवाज न करता तिने दार उघडले. बाहेर येऊन तिने ते ओढून घेतले. दारापाशी झोपलेला नोकर तालासुरात घोरत होता. मात्र बंगल्याची राखण करणारा अल्सेशियन कुत्रा तिचे चाहूल लागताच भुंकत तिच्या जवळ आला. तिने मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्या ओळखीच्या स्पर्शासरशी त्यांचे भुंकणे थांबले. शेपटी हलवीत तो तिच्या मागून बागेत गेला. बाग चांदण्यात न्हाऊन निघाली होती. जिकडे तिकडे शांतच शांत होते. चांदण्यांची पांढरी शुभ्र चांदर पांघरून गाढ झोपलेल्या विलासपूरकडे ती कितीतरी वेळ टक लावून पाहत उभी होती. पाहता पाहता एक विचित्र विचाराने तिचे शरीर थरारले, मन बैचन झाले. ही सारी शांती फसवी आहे. या विलासपुरात या क्षणी एका जागी प्रेमिक अधीरतेने परस्परांची चुंबने घेत असतील. दुसऱ्या स्थळी प्रसूतीच्या वेदनांनी व्याकुळ झालेली पहिलीट करीण बाळाची चिमुकली जीवनी आणि मृत्यूच्या विक्राळ जबडा यांची अस्पष्ट चित्रे आळीपाळीने पाहत असेल. आणि तिसऱ्या ठिकाणी 50 वर्ष जीवन प्रवासात सोबत करणारा सहचर शेवटचा निरोप घेत आहे म्हणून एखादी वृद्धा त्रिभुवनातले दुःख ज्यांच्यामध्ये साठले आहे असे आसवे गाळीत बसले असेल. या विचारतंद्रीत नंदा चबुतऱ्यावर येऊन बसली. तिचे शरीर चांदण्यावर तरंगू लागले. मनाचे पाखरू उंच उंच उडाले. जीवनाचा अर्थ काय असे तिच्या जीवाच्या आकांताने तिने दादांना एकदा विचारले होते. तो अर्थ आता हळूहळू आपल्याला कळू लागला आहे असे तिला वाटले. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो किंवा कुणी योगायोग म्हणो, पण जिला माणसाच्या सुखदुःखांशी काही कर्तव्य नाही अशी एक अंध अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते. कधी रक्ताच्या नात्याने तर कधी गरजेच्या नात्याने, कधी भावनाच्या नात्याने. वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात तसेच या अफाट जगात घडते.
कुणाच्या तरी पोटी आपण जन्माला येतो, कुणीतरी आपला सांभाळ करते. शाळेच्या चिमण्या जगात कुठल्या तरी आपल्या बुद्धीला प्रकाशाची वाट दाखवते. कुणीतरी चिमणदातांनी राय आवळ्याचे 2 तुकडे करून त्यातला एक आपल्याला देते. योगायोगाने जवळ आलेल्या कुणाच्या तरी जीवनात यौवन आपले जीवन मिसळून टाकते. जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे. दुसऱ्या माणसाची जडलेले नाते ते न विसरणे. त्याचे जीवन फुलावे म्हणून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे. देवदत्त आणि वसुंधरा ही आपल्या आयुष्यात अशीच आली आहेत. पण आपण त्यांच्याशी बांधले गेलो आहोत माणुसकीच्या नात्याने. या दोघांना अशा दुःख स्थितीत टाकून आपल्याला इथून पळून जाता येणार नाही. रणांगणावर जखमी मित्राला मृत्युमुखी सोडून पळून जाणाऱ्या माणसासारखे हे भ्याडपणाचे आहे. सहज तिने समोर पाहिले. लायब्ररीच्या बंगल्यात प्रकाश दिसत होता. म्हणजे देवदत्त परत आला असला पाहिजे. केव्हा आला तो? आपण लायब्ररीकडे जाऊन पाहिले तर 2 वाटा फुटलेल्या ठिकाणी एखाद्या नवख्या प्रवाशाने यावे आणि कुठल्या वाटेने पुढे गेले असता आपण इष्टस्थळी पोहोचू हे त्याला कळू नये अशी तिच्या मनाची स्थिती झाली. त्या प्रकाशाकडे पाहत कितीतरी वेळ ती एखाद्या पुतळेप्रमाणे उभी राहिली. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या भागातील वाचनाचे अभिप्राय, मते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आज मी तुमचा येथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.